नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महिलांसाठी जी मुख्यमंत्र्यांनी योजना आणलेली आहे, माझी लाडकी बहीण, या योजनेसंदर्भात कित्येक महिलांना अद्याप फॉर्मच कुठं मिळतो, तो कसा आहे, कसा भरायचा आहे, याची अजिबात कल्पना नाही. तर त्यांची ही अडचण ओळखून आज आपण आपल्या चॅनलद्वारे तो फॉर्म तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहोत. त्यातली माहिती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्यासोबतच जे हमीपत्र आहे ते देखील आपल्याकडे आता उपलब्ध झालेलं आहे आणि हे हमीपत्र मी तुम्हाला दाखवणार आहे आणि वाचूनही दाखवणार आहे. तर हे हमीपत्र आणि हा अर्ज कसा भरायचा आहे याचं व्यवस्थित मी तुम्हाला गायडन्स करणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तोच फॉर्म आपण ऑफलाईन सुद्धा भरू शकता. तो अर्ज कसा आहे, काय आहे, हे आता आपण प्रत्यक्ष बघूया. चला व्हिडिओला सुरुवात करू. हे पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज, हा अर्ज आधी बघून घ्या. हा अर्ज असा आहे. आता हे एका ह्याच्यामध्ये बसणार नाहीये कदाचित, तर आपण शॉर्टमध्ये थोडं हे बघूया. तर सुरुवातीला महिलेचं संपूर्ण नाव, महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, महिलेचं लग्नानंतरचं नाव इथं आपल्याला पहिल्या 3 ओळीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर महिलेचा जन्मदिनांक, त्याच्यामध्ये दिनांक आधी, महिन्यानंतर आणि वर्ष त्यानंतर लिहायचं आहे. त्याच्या खाली आहे पहा अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, म्हणजे महिला जिथं राहत आहे सध्या तिचा संपूर्ण पत्ता इथं लिहायचा आहे. त्यानंतर महिलेच्या जन्माचं ठिकाण लिहायचं आहे. त्या ठिकाणामध्ये जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका अशा प्रकारची माहिती त्या जन्माच्या ठिकाणाची इथं भरायची आहे. आणि त्याच्या खाली जिथं जन्म झालेला आहे त्या जन्म झालेल्या शहराचा पिनकोड खाली लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली 5 नंबरला त्या महिलेचा मोबाईल क्रमांक, तिच्याकडे मोबाईल नसेल तर तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक लिहिला तरी चालू शकेल. त्याच्यानंतर त्या महिलेचा आधार क्रमांक लिहायचा आहे. त्याबरोबरच 7व्या क्रमांकाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, हो किंवा नाही, असल्यास दरमहा तुम्हाला किती लाभ मिळतो ती रक्कम तिथं लिहायची आहे. आता तुमची वैवाहिक स्थिती काय आहे हे 8व्या क्रमांकाला लिहायचं आहे. तुम्ही विवाहित आहात, घटस्फोटित आहात, विधवा, परित्यक्ता किंवा निराधार, यापैकी जे तुम्ही आहात ते इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाला अर्जदाराचं बँक खाता असलेल्या बँकेचा तपशील, म्हणजे काय करायचं बघा, बँकेचं पूर्ण नाव लिहायचं आहे, बँक खातेधारकाचं नाव लिहायचं आहे, खाली बँकेचा खाते क्रमांक जोडायचा आहे आणि त्याच्याच खाली IFSO हा कोड जोडायचा आहे. आता 10व्या क्रमांकाला त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, होय किंवा नाही, जोडला असेल तर हो, नसेल तर नाही. आता 11व्या क्रमांकाला ते काय म्हणतात बघा, नारी शक्ती प्रकार, म्हणजे तुम्ही तुमचा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे भरताय, अंगणवाडी मदतनीसाकडे भरताय, सॉरी, नारी शक्ती प्रकार तुमचा कुठला आहे, तुम्ही कुठल्या प्रकारातली स्त्री आहात ते त्यांनी विचारलेलं आहे. तुम्ही अंगणवाडी सेविका आहात, अंगणवाडी मदतनीस आहात, पर्यवेक्षिका आहात, ग्रामसेवक आहात, वॉर्ड अधिकारी आहात, सेतू सुविधा केंद्रातील अधिकारी आहात की सामान्य महिला आहात, तर ते लिहायचं आहे. तर तुम्ही अर्ज सुद्धा कुठून भरला हे इथं लिहायचं आहे. आता खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यात याव्या म्हणून 12व्या क्रमांकाला त्यांनी ते दिलेलं आहे.
याच्यामध्ये काय आहे बघूया आपण. आधार कार्ड, 2 जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास, अधिवास म्हणजे रहिवासी दाखला, त्याचबरोबर 3रं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, 4थं अर्जदाराचं हमीपत्र, 5वा बँक पासबुक आणि 6वा आहे अर्जदाराचा फोटो. आता यांनी टीप काय दिलेली आहे पहा. अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. तर अंगणवाडी केंद्रामध्ये हा अर्ज जमा करायचा आहे. आता पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज, त्याचं अर्जदाराचं हमीपत्र. हमीपत्रामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा. मी घोषित करते की, अशी खूण करायची आहे, जे रिकामी चौकोन दिसतात त्याच्यामध्ये. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 250 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, म्हणजे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नाही. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित अथवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. पुढचा नियम असा आहे. मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कामगार असून माझे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा प्रतिवर्ष कमी आहे. त्याच्या पुढे आहे, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. पुढं म्हटलेलं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार नाही. त्यापुढं माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड अथवा कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे संचालक किंवा सदस्य नाहीत. त्याच्यापुढे म्हटलेलं आहे, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर सोडून नोंदणीकृत नाहीत. त्याच्यापुढे म्हटलेलं आहे, माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये. आता या नियमामध्ये थोडासा बदल केलेला आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेन. मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल पवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन म्हणजेच OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार eKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. आणि खाली आहे स्थळ, दिनांक आणि इकडं कोपऱ्यामध्ये तुमची सही आहे, ज्या महिलेच्या नावाने हा अर्ज आहे. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी म्हटलंय, अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल, म्हणजेच ते तुम्हाला मेसेज करतील. तर अशा प्रकारे हा अर्ज आहे आणि हे हमीपत्र आहे. तर याद्वारे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.